नमस्ते शेतकरी बंधूंनो, आज आपण आलोय कृषी 2026 मध्ये कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे। इथं आपण आज बघतोय ॲडव्हान्टाचा मेगा स्वीटचा चाऱ्याचा प्लॉट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे मेगा स्वीट आहे ॲडव्हान्टाचं की जे ज्वारी वर्गीय कडवळ येतं, ज्याला गोड ज्वारी असं आपण म्हणू शकतो। हे एका एकरला 5 ते 6 किलो बियाणं लागतं। त्याचबरोबर याची उंची आज आपण बघू शकतोय, आता इथे याची उंची 12 ते 13 फूट आहे। 15 जानेवारी नंतर याची लागवड केली तर याची उंची सरासरी 15-16 फूट सुद्धा होते। ओला चारा आणि मुरघास दोन्ही प्रकारात हे चालतं। जे शेतकरी बंधू चाऱ्यासाठी ज्यांना चारा योग्य प्रकारचा हवाय त्यांनी मेगा स्वीटची एकदा लागवड करावी, कारण की याच्यामध्ये जे क्रूड प्रोटीन म्हणतो, प्रोटीनचं जे प्रमाण आहे ते 9 ते 10% आहे। याची पाचक क्षमता, जे पचण्याचं प्रमाण आहे जनावरांमध्ये, ते 63 ते 65% पचलं जातं। त्याचबरोबर महत्वाचं हे एकमेव असं वाण आहे ॲडव्हान्टाचं की जे गव्हर्नमेंट नोटिफाईड आहे, म्हणजे याचं गॅजेट अवेलेबल आहे। आणि मेगा स्वीट हे लावल्यापासून पहिली कापणी तुम्ही 70 दिवसात करू शकता ओल्या चाऱ्यासाठी। जर याचं मुरघास हवं असेल तर मुरघासासाठी तुम्ही याची कापणी 85 दिवसाच्या नंतर करू शकता। या जे मेगा स्वीट आहे ॲडव्हान्टाचं हे आपण एका कापणीसाठी रिकमेंड करतो कंपनीच्या वतीने। त्याचबरोबर गोडी दाखवू शकतो आपण इथं। आतलं जे ताट येतं मेगा स्वीटचं हे 100% भरीव येतं। ऊसाच्या सारखा आतला याचा गरा येतो आणि याच्या गोडीचं प्रमाण हे 16% सुद्धा येतं। साखरेचं प्रमाण जास्त याच्यामध्ये। ही आहे खास करून ॲडव्हान्टाचं मेगा स्वीट। तुम्ही या बाजूला बघू शकता हे ॲडव्हान्टाचं जम्बो सुपर आहे की जे 3 ते 4 कापणीचा चारा येतो, ज्वारी वर्गीय आहे। महत्वाचं इथं आपण बघू शकता याचं खोडवा पीक देखील आहे आणि मुख्य पीक देखील दिसतं। याच्यामध्ये लागण आणि खोडवा दोन्ही पिकं दिसतात। याची कापणी लावल्यापासून 50 दिवसानंतर तुम्ही कधीही करू शकता। त्याला वरती तुरा येण्याची वाट बघायची आवश्यकता नाही। हे आहे जम्बो सुपर मल्टीकट मध्ये आणि मेगा स्वीट हे सिंगल कट मध्ये। सर्व शेतकरी बंधूंना एक विनंती आहे या निमित्तानं चांगल्या पद्धतीचा चारा वापरा, आपल्या दूध उत्पादनात भर पाडा आणि ॲडव्हान्टाचे जे चारे आहेत खास करून जम्बो सुपर आणि 2 नंबरचं मेगा स्वीट हे वापरून तुम्ही तुमच्या दूध उत्पादनात भर पाडा अशी नम्र विनंती आहे। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव केशव अशोक जवरे, क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन लिमिटेड या कंपनीमध्ये पुणे, अहिल्यानगर आणि सातारा 3 जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करीत आहे। तर आज आपण क्रिस्टल कंपनीचा डेरी ग्रीन म्हणजे हिरवा चारा, जनावरांचं दूध वाढण्यासाठी याचा अतिशय मोलाचा वाटा आहे। तर याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे, सरासरी याची जी हाईट आहे ती 12 ते 15 फूट होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जी लागवड आहे 1 फूट बाय 6 इंचावरती लागवड करायची। लागवड केल्यानंतर एका बियाण्याला जवळजवळ 5 ते 6 फुटवे फुटतात। याच्यामध्ये प्रोटीन, फायबर, शुगर याचं जे प्रमाण आहे, जे आपण पौष्टिक आहार म्हणतो, तर पौष्टिक आहार याच्यापासून जनावराला भेटतो, त्यामुळे जनावराचं दूध वाढतं। महत्त्वाचं म्हणजे याची जर मुरघास करायचा असला तर 80 ते 90 दिवसामध्ये जर याचा कटिंग केली तर आपल्याला 85 दिवसानंतर जर कटिंग केली तर आपल्याला 25 ते 30 टन हिरवा चारा भेटतो, म्हणजे मुरघास भेटतो। आणि याच्यात 2 कटिंग जर केल्या, 60 दिवसात पहिली कटिंग केली तर 25 टन हिरवा चारा, दुसरी कटिंग परत 55-60 दिवसांनी केली तर परत 25 टन हिरवा चारा, म्हणजे 50 टन हिरवा चारा 120 दिवसामध्ये डेरी ग्रीन पासून भेटतो आणि हा जनावरांसाठी पौष्टिक आहार आहे। शेतकऱ्यांना उत्पन्न घ्यायचं आहे अशा शेतकऱ्यांनी क्रिस्टल कंपनीचा CMH 157 हा जर वाण लागवड केली तर याचं जे उत्पादन आहे गुंठ्याला 1 क्विंटल देण्याची क्षमता आहे। ते कसं देतं तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपण पाहतो याची जी हाईट आहे ही सरासरी मीडियम हाईट राहते, 6-7 फुटापर्यंतची हाईट जाते। याचं जे कणीस आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो, याचं कणीस मोठं आहे आणि मोठं कणीस असल्यामुळं याचे जे दाणे आहेत, आता हे 157चे बुडापासून शेंड्यापर्यंत एक समान आकाराचे दाणे आहेत, कणीस मोठं आहे आणि चिंचोक्यासारखा टपोरा या ठिकाणी दाणा आहे। आणि याचं सरासरी उत्पादन जे आहे गुंठ्याला 1 क्विंटल, म्हणजे एकरी जवळजवळ 40 क्विंटल उत्पन्न CMH 157 या वाणापासून शेतकऱ्याला भेटतं। तर उत्पन्न जर घ्यायचं असेल तर शेतकरी मित्रांनो CMH क्रिस्टल कंपनीचा 157 हा वाण लागवड करा, तुम्हाला उत्पन्न चांगलं भेटेल। त्यानंतर क्रिस्टल कंपनीचा डबल पर्पज म्हणजे दोन्ही गोष्टीसाठी उत्पन्न प्लस मुरघास आणि हिरवा चारा जर करायचा असेल शेतकऱ्याला तर RMH 117 हा जर वाण लागवड केला
तर याची सरासरी जी हाईट आहे ही 10 ते 11 फुटापर्यंत याची हाईट जाते. आणि महत्वाचं म्हणजे हाईट जवळचं जे पान आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की एकदम रुंद पान आहे, जवळजवळ 6 ते 7 बोट या ठिकाणी पान रुंद आहे आणि पूर्ण हिरवगार आहे. त्यानंतर याला जर कंस पाहिले तर या ठिकाणी आपण सरासरी 1-2 असे कंस या ठिकाणी याला लागलेले आहेत. म्हणजे याचा जर मुरघास केला तर सर्व इतर मुरघासापेक्षा याचा 20 ते 22 टनापर्यंत मुरघास होतो. म्हणजे इतर वाणापेक्षा 2 ते 3 टन मुरघास होतो. प्लस शेतकऱ्यांना जर असं वाटलं की बा आपल्याला मुरघास नाही करायचं, उत्पन्न घ्यायचं, तर हा उत्पन्नासाठी 30 ते 35 क्विंटल उत्पन्न एका एकरमध्ये क्रिस्टल कंपनीचा RMH 117 हा वाण उत्पादन देतो. या ठिकाणी बाजरी PA 9285 हा क्रिस्टल कंपनीचा बाजरीचा वाण आहे. खाण्यासाठी अतिशय उपयुक्त, म्हणजे खायला याची जी भाकर आहे एकदम चवदार आणि पांढरं शुभ्र भाकर येते. याचं सरासरी महत्वाचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर याला जवळजवळ 5 ते 6 फुटवे या ठिकाणी एका झाडाला आहेत. आणि याचे जे कणीस आहे, कणीस मोठा आहे, लांब आहे आणि घट्ट कणीस आहे. म्हणजे ज्यावेळेस पाखरं याला कमी प्रमाणात खातात आणि घट्ट असल्यामुळं नुकसान होत नाही किंवा काळे पडत नाहीत. आणि याचं जे सरासरी उत्पादन आहे, याचं उत्पादन 18 ते 20 क्विंटल पर्यंत या ठिकाणी एकरी उत्पन्न आहे. आणि खाण्यासाठी अतिशय चांगला, ज्या शेतकरी खाण्यासाठी बाजरी करीत असतील तर त्यांनी आवर्जून क्रिस्टल कंपनीचा PA 9285 हा बाजरीचा वाण लावा. अतिशय खाण्यासाठी चांगला आहे. हा जो आहे हा 4 ते 5 कापण्या या ठिकाणी या हिरव्या चाऱ्याच्या होत्या. क्रिस्टल कंपनीचा S117 हा जो वाण आहे, सरासरी याची तुम्ही या ठिकाणी हाईट बघू शकता, 10-10.5 फुटापर्यंत याची हाईट झालेली आहे. आणि याचे या ठिकाणी जे बियाणं आहे, म्हणजे याला पण एका झाडापासून जवळजवळ 7 ते 8 फुटवे आहेत. म्हणजे या ठिकाणी एकदम असं हायटेड आणि पानं चांगले असल्यामुळं याची पहिली जी कापणी आहे ती 50 दिवसामध्ये पहिली कापणी केल्यानंतर ही दुसरी कापणी आहे. म्हणजे दुसऱ्या कापणीला पण पहा, या ठिकाणी फुटवा या ठिकाणी बघू शकतो 8 ते 10 फुटवे या ठिकाणी आहेत. आणि दुसरी कापणी तुम्ही 40-45 दिवसांनी परत दुसरी कापणी करू शकता. त्याच्यानंतर परत तिसरी कापणी 40-45 दिवसांनी आणि परत चौथी कापणी 40-45 दिवसांनी. असं हे जे आहे हिरव्या चाऱ्यासाठी याच्या 4 कापण्या होत्यात. तर ज्यांच्या घरी गायी आहेत, दुधाळ जनावर आहे किंवा शेरडा आहेत, तर शेरडासाठी पण हे अतिशय चवदार चारा आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्यांच्या घरी जनावर आहेत त्यांनी S117 मल्टी कटिंग म्हणजे 4 ते 5 कापण्या या ठिकाणी होत्यात, तर तुम्ही S117 हा वाण लागवड करा. म्हणजे जे क्रिस्टलचं जे बियाणं आहे आतापर्यंत आपण जे पाहिलं, हे सर्व उत्पादन देणारं आणि शेतकऱ्यांना जास्त नफा आणि जास्त उत्पादन भेटणारे प्रत्येक वाण आहे. तर शेतकरी मित्रांनो, क्रिस्टल कंपनीचा मका, बाजरी, गहू, त्याच्यानंतर हिरवा चारा हे पिकं तुम्ही आवर्जून तुमच्या शेतामध्ये लावा आणि याचा अनुभव घ्या. धन्यवाद. जे पलीकडे मिरची फेरी गेले तेवढे मोडून टाकलेली फेरी गेल्या होय. धन्यवाद.
नमस्कार, मी चंद्रकांत दोडके. बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये पद्मावती ॲग्रो इंडस्ट्रीच्या माध्यमातून आज या ठिकाणी गांडूळ खत तयार करण्याचा हा रेडीमेड आम्ही प्लांट या ठिकाणी इन्स्टॉलेशन केलेला आहे. बहुतांश शेतकरी लोकांना जेव्हा आम्ही गांडूळाचा हा बेड देत असतो तर त्यावेळेला तो गांडूळाचा बेड कसा बसवायचा आहे याची त्यांना कल्पना नसते. त्यामुळे हे प्रात्यक्षिक आम्ही आता या ठिकाणी तयार केलेलं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला गांडूळ खताचा बेड बसवायचा आहे त्या ठिकाणी सर्वात प्रथम जागेची निवड करताना जागा अशी 12 फूट लांब, ही 4 फूट रुंद आणि 1 फुटाचा उताराची अशी जागा या ठिकाणी तयार करून घ्यायची. जागा अशी तयार केल्यानंतर या जागेवरती तुमच्याकडे उपलब्ध असणारं कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक टाकून अथवा फवारणी करून जागा सर्वात प्रथम निर्जंतुकी करून या ठिकाणी घ्यायची, जेणेकरून उधळी, वाळवी, मुंग्या ज्या प्रकार आहे तो या ठिकाणी लागणार नाही आहे. ही जागा अशी तयार केल्यानंतर या जागेवरती आम्ही जो दिलेला जो बेड आहे तो बेड अशा प्रकारचा अंतराचा. याच्यावरती हा बेड अंतरल्यानंतर ह्या बेडला चारी बाजूने अशा प्रकारचे 1600 पॉकेट्स आहेत. त्या प्रत्येक पॉकेटच्या समोर एक 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 असा बांबू रोवून घ्यायचा. ह्या बांबू पाकिट उचलून ह्या बांबूच्या आतमध्ये अडकवलं तर बांधकाम न करता किंवा खड्डा न करता आपला जो बेड आहे तो बेड असा उभा राहील. त्यात असे दोन तसंच पुढे यायचं थोडंसं इकडे. हा बेड असा उभा राहिल्यानंतर या बेडला याच्या समोर छोटंसं खाली एक होल आहे. या होलच्या माध्यमातून आपल्याला वर्मीवॉश करता येतं. आता हे वर्मीवॉश काय आहे हे बहुतांश शेतकरी लोकांना त्याची कल्पना नसते. गांडूळ जेव्हा जमिनीतून हालचाल करतात तेव्हा त्यांच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा द्रवरस बाहेर पडतो, त्याला वर्मीवॉश म्हणतात. या वर्मीवॉशमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं. त्या पिकांच्या वरती फवारणी करण्यासाठी त्याचा टॉनिक म्हणून वापर केला जात असतो. आणि दर 2 महिन्याला याच्यातून कमीत कमी 70 लिटर ते जास्तीत जास्त 150 ते 250 लिटर वर्मीवॉश बाहेर निघतं. हे वर्मीवॉश जितकं जुनं तितकं जास्तीत जास्त प्रभावी. गेल्या 2 वर्षा पाठीमागचा वर्मीवॉश तुम्ही ह्या वर्षी वापरात काढलं तर उत्पन्नामध्ये 2.5 ते 3% वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल. ह्या बेड वर्मीवॉश काढायचं कसं तर ह्याच्यासमोर एक छोटासा खड्डा काढायचा. खड्डा कसा करायचा ह्या समोरच्या बेडमध्ये मी काढून दाखवलेला आहे. इथे समोर अशा पद्धतीने एक खड्डा काढायचा. खड्ड्यामध्ये एखादी बकेट ठेवा. आपल्याला शेतामध्ये उपलब्ध असणारी एखादी पाईप असते ती पाईप अशा प्रकारची एक घ्यायची 3 इंची अशी छोटी कट करायची, याची पन्हाळी बनवायची आणि पन्हाळी बरोबर ह्या असणाऱ्या याच्यामध्ये टाकून द्यायची की जेणेकरून येणारं सगळं वर्मीवॉश याच्यामध्ये जमा होऊन जाईल. इथंपर्यंत हा बेड कसा इन्स्टॉल करायचा हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता हा बेड कसा भरायचा. हा बेडची उंची आहे 2 फुटाची. त्यामुळे बेड भरताना 6-6 इंचाचे 4 टप्पे करायचे. त्यातला सर्वात महत्वाचा पहिला 6 इंचाचा टप्पा म्हणजे अशा प्रकारचा कचरा ह्याच्यामध्ये टाकायचा. आपण शेतकरी आहोत. शेताच्या बांधावरती निघणारा भरपूर प्रकारचा कचरा, पाला पाचोळा, काडी कचरा, शेतातल्या झाडांची पानं असतात, शेतामधलं तण असतं, एखादं सोयाबीन मळल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं जे गुळे असेल किंवा तुमचा हरभरा गहू मळल्यानंतर जे काड शिल्लक राहतं ते सगळं जे आपण वेस्ट करतो जाळून टाकत असतो. तर ह्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला पूर्णपणे 6 इंचाचा खाली एक पाला पाचोळाचा एक थर द्यायचा. याच्यावरती 6 इंच पुन्हा शेणाचा एक थर द्यायचा. त्या शेणावरती पुन्हा 6 इंच पाला पाचोळा आणि चौथा 6 इंचाचा शेण. 4 टप्प्यामध्ये हा बेड या लेवलला पूर्णपणे गच्च भरायचा. बेड पूर्ण भरल्यानंतर पहिले 2 ते 3 दिवस ह्याच्यावरती 200 असे सलग 3 दिवस पाणी मारून ह्याच्यातली उष्णता कमी करायची आणि 4थ्या दिवशी आम्ही दिलेले जे गांडूळांचे कल्चर याच्यामध्ये टाकायचे. गांडूळांचं कल्चर ह्या टाकल्यापासून दररोज फक्त 2-2 बादल्या पाणी दारात कसा सडा शिंपडतो असं ह्याच्यावर शिंपडा. दर 2 महिन्याला याच्यामध्ये सरासरी 1 टन गांडूळाचं खत तयार होईल. त्या खताचा नमुना आपल्याला सगळा शेवटी पाहायला मिळेल. जरा 2 मिनिटं इकडे या जरा. 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला अशा प्रकारचं गांडूळांचं खत तयार झालेलं आहे हे ज्या वेळेला तुमच्या निदर्शनास येईल तर त्यावेळेला या बेडवरचं पाणी शिंपडणं 1 आठवडा पूर्णपणे बंद करायचं. पाणी शिंपडणं बंद केले की वरून सुकण्याची प्रक्रिया चालू होईल. गांडूळ ओलावा शोधत खाली 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 निघून जातील. वरचं सुकलेलं सगळं खत आपण भरून ठेवायचं आणि सर्वात खाली खालचा राहिलेला जो 4 बोटाचा थर आहे या थरामध्ये गांडूळ असतात, ओलावा असतात. ते फक्त हाताने खेचून एका कोपऱ्यामध्ये गांडूळ घ्यायची. पुन्हा हा बेड मोकळा होईल. पुन्हा दुसरा पाला पाचोळा काडी कचरा असेल मी मगाशी सांगितलेल्या पद्धतीनेच भरायचा. सलग 3 दिवस पाणी मारून त्याची उष्णता कमी करायची आणि हेच कोपऱ्यात काढून ठेवलेले गांडूळ पुन्हा त्याच्यामध्ये वापरायचे. एकदा गांडूळ घेतले की पुन्हा गांडूळ विकत घ्यावी लागत नाहीत. दर 2 महिन्याला याच्यात सरासरी 1 टन गांडूळ खत तयार होईल.
असं वर्षाला ह्याच्यामध्ये 6 टन गांडूळ खताची निर्मिती होईल. प्रति एकराला जर तुम्ही 2 टन खत वापरलं गेलं तर 3 एकरसाठी बाहेरचं खत घ्यायची आवश्यकता नाही आहे. ह्याचं 5 वर्षाचं आयुष्यमान आहे आणि 2 वर्षाच्या कालावधीमध्ये पाणी आणि ऊन ह्या नैसर्गिक कारणानं खराब झालं तर पीस बदलून द्यायची गॅरंटी राहील. याची मार्केटला प्राइस 3600 रुपये आहे. पण आज बुकिंग केलं तर 3000 रुपयामध्ये हा बेडही मिळेल, सोबत 3 किलो गांडूळांच्या कल्चरची एक बॅगही मिळेल, कल्चरची बॅग. आणि हा बेड आम्ही स्वतःहून तुमच्या शेतामध्ये पोच करायची व्यवस्था, महाराष्ट्रात तुमचं कुठेही शेत असू दे, आणि तिथं पोच केल्यानंतर तिथं येऊन तुम्हाला गांडूळ खत कसं बनवलं जातं याचं तोंडी, लेखी आणि मोबाईलच्या व्हिडिओद्वारे जागा येऊन मार्गदर्शन केलं जाईल. त्यावेळेला बाकीचे उरलेले 2800 रुपये त्या द्यायचे. ज्यांना बुकिंग करायचं असेल तर बुकिंग काउंटर उठाय बुकिंग करू शकता. ज्यांना काय शंका असतील त्या शंका विचारा, त्या शंकांचे उत्तर तुम्हाला दिले जातील. सावलीत असेल का उन्हात चालेल? सावलीत जर बेड लावला तर गांडूळाची कार्यक्षमता वाढते, खत लवकरात लवकर तयार होतं. झाडाची सावली असेल तर अतिउत्तम, हवा खेळते राहते, पटपट पटपट खत तयार होतं. सावली नसेल तर ग्रीन नेटची सावली वरती टाकून घ्या. ग्रीन नेट ही नसेल तुमच्याकडे तर बारदान पाण्याने भिजवून ह्याच्यावर टाकून द्या. डायरेक्ट ऊन पडता कामा नये याच्यावरती. अशा पद्धतीने करून घ्या. तुमच्याकडे दररोज खत तयार झाल्यानंतर 1 आठवडा पाणी मारणं बंद करायचं. ज्यावेळेला अशा प्रकारचं खत तयार झालेलं दिसेल त्यावेळेला काय करायचं, ह्याच्यावरचं पाणी मारणं 1 आठवडा पूर्ण बंद करायचं. पाणी मारणं बंद केलं की वरनं सुकण्याची प्रक्रिया चालू होईल. सुकलं की काय होईल की गांडूळ ऑटोमॅटिक खाली जातील. वरचं सुकलेलं खत काढून भरून ठेवायचं आणि खालचा राहिलेला जो थर आहे त्याच्यामध्ये गांडूळ असतात ते हाताने खिचून कोपऱ्यामध्ये घ्यायचे आणि ते पुन्हा रियूज करण्यासाठी तुम्हाला करता येत असतो. ज्या कोणा शेतकऱ्यांना पाहिजे असेल त्यांनी बुकिंग करा. ज्यांना काय शंका असेल तर प्रश्न विचारा. आणि विशेष हा व्हिडिओ पाहून ज्या ज्या लोकांनी कमेंट्स करतील ज्यांना हा बेड पाहिजे असेल, माझा नंबर आहे 92 70 69 43 87, पद्मावती सीड्स कोल्हापूर. ज्यांना पाहिजे असेल त्या प्रत्येक व्यक्तीनं हा व्हिडिओ पाहिल्यावरती सुद्धा 3000 मध्ये घरपोच द्यायची व्यवस्था केली जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहू शकता आपण शेळी आपली बीट कसं आहे ते झालं आतून सर लालकंदा
म्हणलं भेटू शकते का घ्यायची म्हणलं तर किंमत काय 2 लाख आता येते का ती खाली पिल्ली आहे का कोंड आहे का कोंड्याचा काय फायदा त्याचा कोंडा आपला असायचं ना